विद्यार्थी बालमित्रांचं त्यांच्या पालकांचं सुद्धा आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला माहिती आहे की 26 एप्रिलला आपल्या विद्यार्थ्याची आपल्या पाल्याची स्कॉलरशिपची परीक्षा होणार आहे आणि त्याला आता गरज आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त सरावाची। तर चला सुरू करूयात आपला सराव। इयत्ता 4थी साठी आजचा हा व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहोत। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। पहिल्यांदा जर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर त्यानंतर लाईक करायचा आहे। चला बघा, पहिला क्वेश्चन आपल्या समोर इंग्लिशचा काय आहे तर क्वेश्चन नंबर 1 बेटा सगळ्यांनी काळजीपूर्वक लक्षात घ्या। क्वेश्चन काळजीपूर्वक वाचा। क्वेश्चन जर काळजीपूर्वक वाचला तर उत्तर बरोबर येण्याचे चान्सेस तुमचे 100% असतात। येतंय लक्षात? चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह। आपल्याला करेक्ट अल्टरनेटिव्ह विचारलेला आहे। या शब्दांकडे फोकस करा। करेक्ट विचारलं की इनकरेक्ट विचारलं। आपल्याला करेक्ट विचारलेला आहे आणि ते सेंटेन्स काय दिलेला आहे, द प्रिझनर इज पुट इनटू। प्रिझनर याचा अर्थ मराठीमध्ये जर बघितला आपण तर कैदी असा होतो। कैद्यांना आपण ठेवतो कुठे तर कॅम्प मध्ये ठेवतो, जेल मध्ये ठेवतो, बरॅक मध्ये ठेवतो की केज मध्ये ठेवतो। तर कैद्यांना ठेवलं जातं ते म्हणजे जेलमध्ये। या पद्धतीने क्वेश्चन तुम्हाला सोडवायचे आहेत इयत्ता 4th स्टँडर्डचे जे काही स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी। येतंय लक्षात? आणि तुम्हाला या लेव्हलचेच क्वेश्चन असणार आहे, म्हणजे थोडेसे मॉडरेट लेव्हलचे। इयत्ता 5वीचा स्कॉलरशिपचा पेपर बघता या लेव्हलचे क्वेश्चन 4थी वाल्यांना सुद्धा येणं अपेक्षित आहे। असे काही शब्द जे आहेत हे जरा संग्रही असणं गरजेचे आहेत विद्यार्थ्यांच्या। पुढचा क्वेश्चन आहे फाइंड आउट द प्रॉपर वर्ड। प्रॉपर वर्ड आपल्याला फाइंड आउट करायचा आहे गिव्हिंग द साऊंड ऑफ द फॉलोइंग एनिमल्स। एनिमल्स वेगवेगळे साऊंड करत असतात, म्हणजे जस्ट लाईक आपण आपल्या लँग्वेज मध्ये बोलत असतो, एनिमल सुद्धा त्यांच्या साऊंड मध्ये, त्यांची ती एक लँग्वेजच आहे। आणि एनिमल कोणते साऊंड करतात तर आपल्याला काय विचारलेलं आहे, हॉर्स या एनिमलचा साऊंड कोणता असेल। विद्यार्थी बालमित्रांनो, आपल्याला एनिमल आणि त्यांचे साऊंड माहित असणं गरजेचे आहेतच। तर तुम्ही आतापर्यंत वाचला असेल, हॉर्स जो एनिमल आहे त्याचा साऊंड नी असा साऊंड आहे। NEIGH नी हा हॉर्सचा साऊंड आहे। जर वाचलं नसेल तर लक्षातच ठेवा। ग्रंट हा साऊंड कशाचा आहे तर कॅमलचा आहे। देन मू कोण करणार आहे तर काऊ करणार आहे आणि बेलो कोण करणार आहे तर ऑक्स किंवा बुल हे बेलो करणार आहेत। हे सुद्धा सोबत लक्षात असणं खूप गरजेचं आहे। त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 आपल्या समोर असा आहे, चूज द साऊंड ऑफ बर्ड्स। आता जसे एनिमल साऊंड्स करतात तसे बर्ड सुद्धा साऊंड करतात का? यस करतात। ते साऊंड सुद्धा तुम्ही ऐकत असता। तर आपल्याला बर्ड्सचा साऊंडला आपण काय म्हणू शकतो, चर्प्स, क्रॉक्स, चॅटर, ब्लेट्स। तर क्रॉक्स हा कावळा करतो आणि चर्प्स हे काय करत असतात तर पक्षी, इतर पक्षी जास्तीत जास्त चर्प्स करत असतात। क्रॉक्स जर म्हटलं तर फक्त कावळ्याचा साऊंड होतो, पण आपल्याला इथे एकंदरीत बर्ड्सचा साऊंड विचारलेला आहे तर त्याला आपण चर्प्स असं म्हणत असतो। मॅक्झिमम बर्ड्स हे चर्प्स हा साऊंड करत असतात। येतंय लक्षात? त्यानंतर म्हणून पर्याय क्रमांक ए हे आपलं अचूक उत्तर होणार आहे। चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह। करेक्ट अल्टरनेटिव्ह फाइंड आउट करायचा आहे। पिक आउट द इनकरेक्ट पेअर। बघा इथे या पद्धतीने सुद्धा क्वेश्चन विचारले जातात। चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, करेक्ट अल्टरनेटिव्ह फाइंड आउट करा, बट खाली काय दिलेलं आहे, पिक आउट द इनकरेक्ट पेअर। इनकरेक्ट पेअर कोणती आहे हे आपल्याला खालच्या याच्यातून शोधायचे आहे। तर बघा ए मध्ये काय दिलेलं आहे तर स्पायडरचं वेब करेक्ट। स्पायडर आपल्या घरामध्ये किंवा एखाद्या इमारतीमध्ये तुम्ही स्पायडर पाहिलेला असेल, ते वेब विणत असतं। डक पॉन्ड मध्ये राहतात, यस। आउल, हॉलो, देन अँट हाईव।
अँट ही हायू मध्ये राहते का? नाही, तर तिथे बी राहत असते. बी राहत असते. मधमाशी ही हायूज मध्ये राहत असते. म्हणून ए बी सी हे करेक्ट आहेत, पण आपल्याला इनकरेक्ट पेअर शोधायची आहे. मग इनकरेक्ट पेअर कोणती आहे? तर ऑप्शन नंबर डी ही इनकरेक्ट पेअर आहे. म्हणून आपल्या या क्वेश्चन नंबर 4 साठी करेक्ट आन्सर होणार आहे डी. येते लक्षात. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 कडे आपण जात आहोत. विच वर्ड शुड बिगिन विथ कॅपिटल लेटर? इथे एक सेंटेन्स तुम्हाला दिलेला आहे आणि या सेंटेन्स मध्ये कोणता वर्ड हा कॅपिटल लेटरने स्टार्ट होणं अपेक्षित आहे? सेंटेन्स असा आहे, मुंबई इज अ बिग सिटी. सेंटेन्सचा सुरुवातीचा जो काही वर्ड असतो, या वर्डचं पहिलं अल्फाबेट इंग्लिशमध्ये नेहमी कॅपिटल मध्ये लिहिण्याची पद्धत असते. सोबतच मुंबई हे एक प्रॉपर नाउन आहे. प्रॉपर नाउन आहे आणि प्रत्येक प्रॉपर नाउन ते सेंटेन्सच्या सुरुवातीला येऊ, मध्ये येऊ, शेवटी येऊ, कुठेही येऊ, ते कशामध्ये असणार? कॅपिटल लेटर मध्येच असणार. म्हणजे इथे मुंबई हा जो वर्ड आहे किंवा नाउन आहे ते चुकीचं लिहिलेलं आहे. चुकीचं म्हणण्यापेक्षा ते अप्पर केस मध्ये पहिलं लेटर पाहिजे, बाकीचे लेटर्स हे आपल्याला लोअर केस मध्ये चालतील. पहिला एम जो आहे तो कॅपिटल पाहिजे होता आणि तेच आपल्याला विचारलं होतं की कोणत्या वर्डचं कॅपिटल लेटर पाहिजे? मुंबई. सो ऑप्शन सी इज अवर करेक्ट आन्सर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 कडे आपण जात आहोत. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. इथे सुद्धा करेक्ट अल्टरनेटिव्ह तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. द शेल्टर जस्ट लाईक अवर शेल्टर इज अवर होम और हाऊस. आपलं शेल्टर कोणतं आहे? तर आपलं हाऊस हे आपलं शेल्टर आहे. तसंच आपल्याला रॅबिटचं शेल्टर विचारलेलं आहे. रॅबिट कुठे राहतो हे आपल्याला विचारलेलं आहे. तर रॅबिट तुम्ही बघितलेला असेल. हच याला आपण खुराडे असं सुद्धा म्हणू शकतो आणि यामध्ये रॅबिट ठेवतात. बरोबर, जे आपण आणतो ते रॅबिट कुठे ठेवले जातात? या हच मध्ये ठेवले जातात. बट ते त्यांचं शेल्टर होईल का? टेम्पररी शेल्टर ठीक आहे ते. देन ड्रे होणार आहे का? एखादी बंदिस्त गाडी त्यांचं शेल्टर होणार आहे का? नाही. बुरो होणार का? यस. म्हणजे एखादा जमिनीमध्ये बीळ करून ज्या वेळेला हे रॅबिट राहतात त्याला म्हटलं जातं बुरो. त्यानंतर अर्थवर तर सगळेच राहतात आणि अर्थला आपण हॅबिटॅट असं म्हणतो, शेल्टर असं नाही म्हणता येणार. म्हणून बुरो हे काय आहे? तर त्याचं शेल्टर होणार आहे. कुणाचं? रॅबिटचं शेल्टर होणार आहे. देन विच साऊंड ऑफ द ॲनिमल इज इनकरेक्ट. इनकरेक्ट साऊंड कोणता आहे ॲनिमलचा हे आपल्याला शोधायचं आहे. कॉक्स, क्रोज, कॅमल, ग्रंट, स्नेक ब्रे. स्नेक ब्रे करेल का? नाही. तर ब्रे कोण करणार? ॲश करणार किंवा डॉंकी करणार. ॲश म्हणजेच डॉंकी. ॲश म्हणजेच डॉंकी. डॉंकी ब्रे करत असतो, न की स्नेक. सो ऑप्शन सी इज अवर करेक्ट आन्सर. या पद्धतीने आपल्याला शोधायचे आहेत. हे इनकरेक्ट आहे. व्हॉट साऊंड डज द ॲनिमल इन द पिक्चर मेक्स. या पिक्चर मध्ये जो ॲनिमल तुम्हाला दिसतो तो तुमच्या ओळखीचा ॲनिमल आहे. त्याचा साऊंड कसा असेल? तर ग्राउल करतो का? यस, ग्राउल करतो. डॉग जो आहे ना बेटा, डॉग हा ग्राउल सुद्धा करतो आणि बार्क भुंकतो सुद्धा, गुरगुरतो सुद्धा, भुंकतो सुद्धा. हे साऊंड जे आहेत ॲनिमलचे ते लक्षात येणं खूप गरजेचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ व्हेजिटेबल. पुढील पैकी कोणतं व्हेजिटेबल नाही? इज नॉट अ व्हेजिटेबल. व्हेजिटेबल कोणतं नाही असं विचारलेलं आहे. रोज बघा पहिलंच आहे. रोज काय आहे? तर फ्लावर आहे. रोज काय आहे? फ्लावर आहे. बाकीचे हे सगळे व्हेजिटेबल्स आहेत. मग त्यामध्ये स्पिंच असेल किंवा ब्रिंजल असेल, कॅरट असेल, हे काय आहे? तर व्हेजिटेबल्स आहेत. रोज हे काय आहे? फ्लावर आहे. असे सुद्धा क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द गिव्हन शेप इज अ सर्कल. यामध्ये सर्कल कोणता आहे? हे सर्कल आहे का? नो, हे सर्कल नाहीये. हा काय आहे? एक स्क्वेअर आहे, ट्रायंगल आहे, रेक्टँगल आहे. देन याला सर्कल म्हटलं जातं. ऑप्शन नंबर डी इज अवर करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. करेक्ट अल्टरनेटिव्ह आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. किंग लिव्ज इन. राजा कुठे राहतो? तर टेम्पल मध्ये, मंदिरात राहतो का राजा? नाही. राजा हा मंदिरात नाही राहत, तर पॅलेस मध्ये, राजवाड्यात.
बरोबर. कुठे राहणार आहे राजवाड्यात कोण राहणार आहे? तर राजा राहणार आहे, किंग राहणार आहे, पॅलेस मध्ये राहणार आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, इफ मंकी चॅटर. मंकीचा साऊंड कसा? मंकी जर चॅटर करत असतील तर डॉंकी काय करणार? मागच्याच प्रश्नामध्ये सांगितलं होतं डॉंकीज काय करत असतात? तर ब्रेज करत असतात. त्यालाच ऍश असं सुद्धा म्हटलं जातं. बरं, AWS. कधीतरी AWS असाही पर्याय येऊ शकतो, तर त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही. हे काय सिमिलर मिनिंग वर्ड्स आहेत आणि ते ब्रेज करतात हे काळजीपूर्वक लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेला निश्चितच कामाला येईल. व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक मात्र करून ठेवायचा आहे आणि पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. आयडेंटिफाय द करेक्ट पंक्च्युएशन मार्क. पंक्च्युएशन मार्क्स बेटा आपल्याला माहित असणं गरजेचे आहे. आपल्याला आयडेंटिफाय करायचे आहे. याला म्हणतात बेटा फुल स्टॉप, याला म्हणतात कॉमा, याला म्हणतात क्वेश्चन मार्क आणि हा आहे एक्सक्लामेशन मार्क. हे आपल्याला कळणं गरजेचं आहे, आयडेंटिफाय करता येणं गरजेचे आहे. पुन्हा एकदा बघा, याला म्हणतात पंक्च्युएशन मार्क्स मध्ये, याला म्हणतात फुल स्टॉप, देन याला म्हणतात कॉमा, देन याला काय म्हणतो आपण क्वेश्चन मार्क आणि याला काय म्हणतो एक्सक्लामेशन मार्क. आणि आपल्याला विचारलेलं काय आहे तर एक्सक्लामेशन मार्क्स कोणता आहे पुढील पैकी हे विचारलेलं आहे. सो ऑप्शन डी इज अवर करेक्ट आन्सर. पंक्च्युएशन मार्क्स जर माहित नसतील काळजीपूर्वक रीड करून घ्या आणि तुम्हाला एवढ्या डिफिकल्ट लेवलवर नाही विचारणार, तर असे सिंपल लेवलवरती तुम्हाला पंक्च्युएशन मार्क्स हे विचारले जातील, हे लक्षात ठेवा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 14 आहे, विच ऑफ द फॉलोइंग पीस ऑफ इक्विपमेंट इज यूज फॉर प्लेइंग क्रिकेट. क्रिकेट प्ले करण्यासाठी पुढील पैकी कोणत्या इक्विपमेंटची तुम्हाला गरज आहे? रॅकेट लागणार आहे का तुम्हाला? नाही. स्टिक्स लागतील का? नाही. मार्बल लागतील का? नाही. स्टंप्स, यस, स्टंप आपल्याला लागणार आहेत. कशासाठी? तर क्रिकेट खेळण्यासाठी. सो स्टंप इज अवर करेक्ट आन्सर. ऑप्शन डी हे आपलं काय आहे करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 15, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. करेक्ट अल्टरनेटिव्ह फाइंड आउट करायचा आहे आपल्याला. पिक आउट द इनकरेक्ट पेअर, यामध्ये सुद्धा इनकरेक्ट पेअर फाइंड आउट करायचे आहे. म्हणून क्वेश्चन काळजीपूर्वक वाचा, त्यानंतर उत्तराकडे जा. हेन ही नेस्ट मध्ये राहते का? हेन ही नेस्ट मध्ये राहील का? नाही. तर पहिलंच सापडलेलं आहे आपल्याला, हेन ही नेस्ट मध्ये राहणार नाही, ही इनकरेक्ट पेअर आहे. टायगर डेन मध्ये राहतो, स्पायडर वेब मध्ये राहतो त्याच्या, आणि बी ही हाईव्ह मध्ये राहते. हे सुद्धा इथे लक्षात ठेवा, जेणेकरून यावरही क्वेश्चन बनवू शकतात का? हो, बनवू शकतात. त्यानंतर क्वेश्चन नंबर 16 आहे, विच ऑफ द फॉलोइंग एनिमल इट मीट्स. आता मीट म्हणजे काय? तर मीट म्हणजे मटण खाणारे, शिकार करून खाणारे, दुसऱ्याचे मांस खाणारे. तर पुढील पैकी कोणता ॲनिमल हा मीठ खाणारा ॲनिमल आहे? काऊ मीठ खाईल का? नो. हॉर्स खाईल का? नो. डिअर खाईल का? नो. कोण खाईल? टायगर खाईल. टायगर कोणाला खातो? तर या डिअरला खातो. म्हणजे तिचं फ्लेश किंवा मीठ खातो. मीठलाच फ्लेश असं सुद्धा आपण म्हणू शकतो. सो ऑप्शन डी इज अवर करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, मंकीज लिव्ह ऑन. मंकी कुठे दिसतात बरं तुम्हाला? बरोबर आहे, कुठे? ट्रीज वरती. मंकी कुठे असणार आहे? ट्रीज वरती. ते होल मध्ये असणार आहेत का? नाही. केव्ज मध्ये नाही. डेन मध्ये असणार आहे का? नाही. तर डेन मध्ये कोण असतो ते कमेंट करून सांगायचं आहे. त्यानंतर पुढच्या क्वेश्चन कडे आपल्याला जायचं आहे. सिलेक्ट द प्रॉपर वर्ड्स टू कंप्लीट द कंपॅरिझन. आपल्याला हे कंपॅरिझन करण्यासाठी ॲज स्लो ॲज कोणासारखं, यामध्ये सगळ्यात स्लो कोणासारखं? तर आपण कंपॅरिझन करत असताना ॲज स्लो ॲज स्नेल, गोगलगाई सारखं. गोगलगाय किती हळू चालते हे तुम्ही पाहिलेलं असेल आणि त्यालाच इंग्लिशमध्ये स्नेल असं म्हटलं जातं. इलिफंट ॲज बिग ॲज, त्यासाठी इलिफंट वापरलं जातं. स्नो ॲट व्हाईट ॲज क्रुएल ॲज लॉयन. या पद्धतीने आपण क्वेश्चन्स हे बघितलेले आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायचं आहे. असेच नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि अजूनपर्यंतही लाईक केलं नसेल तर शेवटचा लाईक करून ठेवायचा आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.